परंतु असं नको व्हायला की माझे दागिने किंवा माझं जे नटलं आहे ते दुसऱ्यांनी बघितल्यानंतर त्याच्या घरात 100 वर्ष त्या मिष्टांना आयुष्य मिळायच्या ऐवजी आजच जाऊ का असं नाही वाटलं पाहिजे त्याला. पुरुष अगदी बायकांना इथं हाताला धरून वडाला पूजा केली काय काय पुरुषांनी. बर बर तर असं पुढच्या वटपौर्णिमेला सगळ्याच पुरुषांनी इथं येऊन अगदी बायकांबरोबर वडाची पूजा करावी असं मला वाटतं. वटपौर्णिमा संस्कृती अध्यात्माबरोबरच सोशल टच आणि हायटेक. मोडणीम शहरात महिलांनी वटपौर्णिमा सण मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला असून यावर्षी वटपौर्णिमा साजरी करत असताना महिलांनी आपली संस्कृती अध्यात्म जोपासण्याबरोबरच वडाच्या झाडाला फेऱ्या घेतानाचे सुरू असलेले फोटो सेशन, रील काढणे, ग्रुप आणि सिंगल फोटोसह सेल्फी घेणे यामुळे यावर्षी महिलांनी हा सण साजरा करताना सोशल टच पाळत हा सण सोशल मीडियात हायटेक करत असल्याचं दिसून आलं. देवाचे दर्शन घेताना, एकमेकींची ओटी भरताना, हळदी कुंकू लावताना, फेरे घेतानाची क्षणचित्रे टिपण्यासाठी आज काही महिलांनी फोटोग्राफर आणि रील मेकर कामाला लावल्याचं दिसून आलं आणि यामार्फत छान फोटो आणि रील सेशन करण्यात महिला दंग झाल्या. पण हे करण्या अगोदर देवदर्शन आणि 7 फेरे घेत जन्मोजन्मी हाच पती मिळू दे अशी प्रार्थना करूनच फोटो आणि रील्स काढण्यात आली. काहींची आगामी काही दिवसात लग्नाची तारीख आहे. अशांनी प्री वेडिंग शूट वडाच्या झाडाजवळ येऊन केलं गेलं असल्याची देखील माहिती आहे. एकंदरीत काय तर यावर्षी या वटपौर्णिमेला संस्कृती जोपासण्याबरोबरच यातील अध्यात्म पाळत रील आणि फोटो सेशन केल्यानं वटपौर्णिमा या सणाला सोशल टच लाभत असून यामुळे हा सण आता हायटेक होत असल्याचं दिसतंय. मोडणीममध्ये श्री श्रीरंगेश्वर मंदिर आणि स्वामी मंदिर परिसरात असलेल्या वटवृक्षाला फेऱ्या मारण्यासाठी आलेल्या महिला याबद्दल काय म्हणतात आणि सत्यवान व सावित्री कथा याबद्दल डॉक्टर निशिगंधा कोले काय म्हणालेत पहा. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण मोडणीम येथील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आता आज वटपौर्णिमेचा सण आहे आणि महिलांची गर्दी या वडाला फेऱ्या घेण्यासाठी आता सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि आज सकाळपासूनच स्वामी समर्थांच्या या मंदिराच्या समोर असलेल्या वटवृक्षाच्या फेऱ्या घेण्यासाठी जवळपास 500 ते 600 महिलांनी या ठिकाणी येऊन दर्शन पण स्वामी समर्थांचं घेतलंय आणि वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्याचं काम पाहतात. पण आता महिलांना नेमका हा सण कितपत माहीत आहे याबाबत आपण जाणून घेणार आहोत आणि नेमकं ही जी वडाची पूजा आहे ती करण्यासाठी काय नेमकी साहित्य सामुग्री लागते ते सुद्धा आपण महिलांकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत जिपच्या माजी अध्यक्षा निशिगंधा कोले असणार आहेत. मॅडम, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. काय सांगाल आज आता वटपौर्णिमेचा सण महिलांमध्ये? खरं तर सकाळपासून बघितलं मी मोडणीमध्ये 2-3 स्पॉट असे आहेत की मग महादेवाचं मंदिर असेल, यमाईचं मंदिर असेल आणि आता हे नव्यानं झालेलं स्वामी समर्थांचं मंदिर असेल. महिलांचा प्रचंड उत्साह दिसतोय. काय वाटतंय नेमकं वटपौर्णिमेच्या सणाबद्दल काय वाटतं? नाही, आपल्या हिंदू संस्कृतीतले सर्व सण उत्साहाने महिला साजरा करतात. ही ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा असते. तर या वटपौर्णिमे आपल्या हिंदू धर्मातले प्रत्येक सण हे त्याला 3 ते 4 महत्व आहेत. म्हणजे पहिलं तर आध्यात्मिक महत्व आहे, आत्ताच्या दृष्टीने विचार केला तर सामाजिक महत्व आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आरोग्याचं पण या दृष्टीने महत्व आहे. याच्यामध्ये आध्यात्मिक महत्व किंवा पुराणातल्या गोष्टी म्हणलं तर सत्यवानाचा जेव्हा जंगलामध्ये गेले ते लाकडं गोळा करत होते आणि त्याचा प्राण गेला आणि तो यमाकडनं मागून आणला. त्यावेळेस वडाच्या झाडाच्या खाली सत्यवानाला ठेवलं होतं असं ती पुराणातली कथा आहे. परंतु आता त्याचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर ते असं आहे की वडाचं झाड हे खूप ऑक्सिजन देणारं झाड आहे आणि सत्यवानाला त्यावेळेस ते माहिती नव्हतं, परंतु तो सनस्ट्रोक सारखं त्याची लक्षणं असणार आहेत आणि त्यावेळेस सावित्रीने त्याला वडाच्या झाडाखाली आणून झोपवल्यानंतर त्यांना बरं वाटायला लागलं आणि हे त्याच्या मागची कथा असण्याची जास्त शक्यता आहे. कारण आपण मुलांना सांगताना हे तर नाही सांगू शकणार, याच्या मागे अंधश्रद्धा मुलांना वाटेल. मुलांना प्रॅक्टिकल गोष्टी आवडतात, महत्वाचं आहे. आणि वडाचं झाड हे दीर्घायुष्य आहे, म्हणजे त्याचं कमीत कमी वर्ष 100 वर्ष जगतं, म्हणजे जवळजवळ 3 पिढ्या, जास्तीत जास्त 150-200 वर्ष पण वडाचं झाड जगतं. तर मला असं वाटतं की 7 जन्म हाच नवरा मिळावा
म्हणजे आमच्या याच्या शास्त्रात जर विचार केला वैद्यकीय क्षेत्रात शास्त्रात, तर दर 12 वर्षांनी आपल्या सर्व पेशी बदलतात. म्हणजे आपण आपला पुनर्जन्म झाल्यासारखं होतो. तर 7 जन्म म्हणजे साधारणतः 84 वर्ष होतात. आणि पूर्वी लग्न लवकर व्हायचे, म्हणजे मुलाचं साधारणतः 14, 15, 16 वय असायचं आणि मुलीचं 13, 14 वय असायचं. म्हणजे तो 16 वर्षाचा नवरा अजून 84 वर्ष जगायला पाहिजे, म्हणजे 100 शतायुष्य त्यांनी गाठायला पाहिजे. हे त्याच्या मागचं खरं कथा ही आहे खरं म्हणायचं कथा ही आहे. 7 जन्म म्हणजे खरं अजून एका बाजूने आपण अध्यात्मात म्हणतो की मला म्हणजे प्रत्येक जण अध्यात्मात जाणारा व्यक्ती हा आपला मोक्ष मिळावा म्हणतोय. आणि परत प्रत्येक वेळेस आपल्या सोबत अजून नवऱ्याला पण जन्म कशाला घ्यायला हवेल ना. म्हणजे तेवढी तर आपली संस्कृती वेगवेगळं विरुद्ध टोकाचं काही बोलणार नाही. तर त्याच्या मागचं हे शास्त्र आहे. आणि आताच सामाजिक दृष्टीने विचार केला तर मला असं वाटतं की वडासारखी झाडं खूप असायला पाहिजे. पर्यावरण दृष्टीने सर्व पक्षी पशु पक्षी तिथं येतात आणि पर्यावरणाच्या दृष्टीने असायला पाहिजे. आणि ही जी महिला पूजा करतात तर पूजा याच्या मागचं 2 कारणं असतात की एक तर समर्पण भाव असतो आणि दुसरं म्हणजे कृतज्ञता भाव असतो. म्हणजे या झाडाझुडपांनी निसर्गाने जे आपल्याला काही दिलेलं आहे, आंबा निसर्गातूनच आलेला आहे आणि तोच आंबा आपण परत अर्पण करतोय. म्हणजे कृतज्ञता कशी, तर आपण अक्षय तृतीयेला म्हणजे आपल्या पितरांना आंबा आणि आमरस खायला घालतो आणि आज शेवट होतो. म्हणजे आजपासून साधारणतः पावसाची सुरुवात असते. यावर्षी अधिक महिना असल्यामुळे थोडा उशीर झालेला आहे पौर्णिमेला. याच्यानंतर पावसामुळे आंबे खराब होतात आणि आंब्याचा सीझन पण संपतो. तर आपण शेवट करताना सुद्धा त्या निसर्गालाच परत एकदा अर्पण करायला पाहिजे, हे त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि मला हे एक डॉक्टर म्हणून किंवा वैचारिक दृष्टीने विचार केला तर मला असं वाटतं की हे जे दोरे बायकाही करतात, तर चिपको आंदोलन झालं होतं झाडांसाठी. तर मला असं वाटतं की माझ्या महिला भगिनी दरवर्षी ह्या झाडांना जे दोरे बांधून चिपको आंदोलनच करतायत. म्हणजे पूजेच्या दृष्टीने आंदोलन करतायत की ह्या माझ्या झाडाला वृक्ष संवर्धन करतायत. परंतु ही पूजा हे सगळं ठीक आहे, परंतु मला असं वाटतं की प्रत्येक कुटुंबाने आज एक झाड लावायला पाहिजे, अवश्य लावायला पाहिजे. त्या वडाचंच असायला पाहिजे असं नाही, पण वडाचं लावलं तर जास्त उत्तम. आता महत्वाचा मुद्दा आहे, आता पूजेसाठी काय काय नेमकं साहित्य त्यामध्ये अनेक आलेलं आहे, काय काय तुम्ही ताटात नेमकं काय काय घेऊन आलाय? नाही, आपल्या महाराष्ट्रीयन पूजेमध्ये तर नेहमी हळदी कुंकू बोटीचं सामान, यात महत्वाचा आज आंबा आहे आणि हे मोदक आहेत. हे वेगळं आहे. आंब्याचं तर तुम्हाला महत्व आता सांगितलं की आजपासून शक्यतो आंबा खायचं बंद करायचं. तर ते बंद करण्याच्या अगोदर तेच निसर्गालाच परत एकदा अर्पण करायचं, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि एक 5 महिलांना म्हणजे ओटी भरायची हळदी कुंकू लावून, म्हणजे तिचाही पती आयुष्य लाभावं, माझ्याही पतीला आयुष्य लाभावं. आणि मला असं वाटतं की हे एक प्रकारचं संमेलन, म्हणजे महिलांचं संमेलन. खूप ऊन होतं आणि आता उन्हाची तीव्रता कमी झालेली आहे आणि वटवृक्षाखाली बसल्यानंतर निवांतपणा जाणवतो. तर मला असं वाटतं की जे त्यांनी 3-4 महिने आपल्याला उन्हापासून संरक्षण दिलेलं आहे. पूर्वीच्या काळी सावली म्हणलं तर फक्त झाडांचीच असायची. तर त्याची एक कृतज्ञता म्हणून आणि मग म्हणून महिलांचं संमेलन इथं. आता वटपौर्णिमेचा ट्रेंड बदलतोय आता दिसते. पहिलं काय सोशल मीडिया वगैरे काय एवढं ऍक्टिव्हेट नसायचं. आता आपण वातावरण इथलं बघितलं तर आता हे पूजा करण्याबरोबरच आता शॉर्ट व्हिडिओज असतील किंवा रील्स असतील, हे बनवण्याचं काम सुद्धा आता प्रचंड मोठ्या प्रमाणात महिला करतात. काय वाटतं ह्याच्याकडे पाहिल्यानंतर? नाही, आता प्रत्येक गोष्टीला काहीतरी त्याला आधुनिकतेची जोड लागली, पण मला असं वाटतं की याचं पावित्र्य आहे ते पावित्र्य राखलंच गेलं पाहिजे. ज्या काही आपल्या संस्कृतीमध्ये ज्या काही विधी सांगितलेल्या आहेत त्याच्याबरोबर नवीन काही ट्रेंड आले ते थोडंफार त्याच्या बाबतीत केलं तरी चालेल की जेणेकरून दुसऱ्यांना इन्स्पिरेशन मिळावं. परंतु असं नको व्हायला की माझे दागिने किंवा माझं जे नटलं आहे ते दुसऱ्यांनी बघितल्यानंतर त्याच्या घरात 100 वर्ष त्या मिष्टांना आयुष्य मिळायच्या ऐवजी आजच जाऊ का, असं नाही वाटलं पाहिजे त्याला. तर सध्या हे ट्रेंड पण बदलत आहेत आणि आज वटपौर्णिमेचा सण आहे आणि आपण बघतोय की महिलांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. याच्या मागच्या कथा जी आहे ती आता यांनी सांगितलेली आहे. आता आपल्यासोबत माजी सरपंच मेनाताई शिंदे असणार आहेत. त्यांच्याशी आपण संवाद. खरं तर आज म्हणजे एकीकडे राजकीय असं काही व्यक्तिमत्व घेतोय अशातला भाग नाही, पण महिलांचा सण आहे आणि महिला मोठ्या प्रमाणात आज सकाळपासून तुम्ही बघता येतं की महिला मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत आणि वडाच्या झाडाला फेऱ्या घेत आहेत. काय वाटते वातावरण कसं? आता खरं तर भारतीय संस्कृतीत महिलांचे सण मोठ्या प्रमाणात, पुरुषांना थोडस कमी प्रमाणात सण असले तरी तुम्हाला काय वाटतं महिला जशा वडाच्या फेऱ्या घेत आहेत
तसं पुरुषांनी देखील घ्यायला हव्यात की नको? नक्कीच पुरुषांनी पण घ्यायला पाहिजे. कारण संसार म्हणलं की पती पत्नी हे दोन चाक असतात. त्यामुळं वडाला महिलांनी जरी फेऱ्या, पण आज मी सकाळपासून बघते बरेच पुरुष बायकांबरोबर आलेत. गेट पर्यंत आले. गेट पर्यंत नाही, काय काय पुरुष अगदी बायकांना इथं हाताला धरून वडाला पूजा केली, काय काय पुरुषांनी. तर असं पुढच्या वटपौर्णिमेला सगळ्याच पुरुषांनी इथं येऊन अगदी बायकांबरोबर वडाची पूजा करावी असं मला वाटतं. कमीपणा काय त्यात नाही नाही नाही, कशाचं कमी. आता परत आता 50-50 रिझर्वेशन पण झालंय. नक्कीच. त्याच्यामुळं पुरुषांनी पण येऊन जन्मोजन्मी हीच मिळावी असं म्हणून. कारण कसं असतं, बायका किती जरी म्हणजे हे म्हणल्या तर येऊन शेवटी म्हणतात की जन्मोजन्मी हाच पती मिळावा. तसं पुरुषांनी सुद्धा जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी असं म्हणायला काहीच हरकत नाही. थोडस त्याच्यात थोडीशी शक्यता वाटते, पण काय हरकत नाही. आता ही ट्रेंड सगळे बदलत आहेत, पूजेचे देखील ट्रेंड बदलत आहेत, आपण बघतोय. पण आता हे बदलते ट्रेंड आणि आपली संस्कृती यामध्ये थोडासा बदल होतोय असं नाही नाही, बदल नक्कीच होतोय. जुन्या संस्कृतीला धरून पण आहे, पण आता आधुनिक सगळं असल्यामुळं मोबाईलच्या ह्याच्यामुळं अगदी 8 दिवसापासून सगळ्या महिला इथं रील करायला येतात. तर संस्कृतीला धरून आधुनिकीकरण पण चाललंय. त्याच्यामुळे सण अगदी उत्साहात महिला साजरे करायला लागला. एकंदरीत आता सोशल मीडियामुळे वगैरे मोठ्या प्रमाणात हे ट्रेंड वाढतंय, कसं वाटतंय असं तुम्हाला? खूप छान वाटतंय. आणि इथं तरी ह्या वेळेला आता आम्ही इथं जवळच राहतोय, 8 दिवस झालं महिला इथं येतात, रील करतात. त्यामुळं सणाचा उत्साह इतका वाढलाय. आज सकाळपासून तर महिला अगदी उत्साहाने इथं येतात. बरं, आता हे निमित्त 7 फेऱ्या घ्यायचं असलं तरी सुद्धा महिलांना कधी संधी मिळते असं होत नाही की संधी मिळाली की सोनं नक्कीच करतात. आता या निमित्तानं नाव घ्यायची जर स्पर्धा आपण घ्यायचं म्हटलं तर कुठलं नाव घेताल तुम्ही? असं हे आता बरेच महिलांकडे खजिना असतो ना मोठ्या प्रमाणात, कशा पद्धतीनं नाव घेताल तुम्ही? कळी उमलता फुल, कळी फुलता फुल उमल रे, अनिल रावांसोबत जीवनाचा आनंद उमजला. हे 7 जन्माबरोबर आता यांनी नाव देखील या ठिकाणी घेतलेले. आपण स्वामी समर्थ मंदिरात आहोत. मी मगाशी सांगितलं सुरुवातीला, ह्या महिलांचा सण आहे आणि अतिशय उत्साह आहे. आणि त्याचबरोबर मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपली संस्कृती आहे आणि त्या दृष्टिकोनातून अध्यात्म असलं तरी सुद्धा विज्ञानाचा सुद्धा दृष्टिकोन महिलांनी बाळगायला पाहिजे असं त्यांनी सांगितले. आणि नेमकी सत्यवानाची आणि सावित्रीची कथा काय आहे, नेमकी आजच्या महिलांना काय वाटते याबद्दल देखील त्यांनी सांगितलं. मिसेस गोवे असणार आपल्या बरोबर. मॅडम, काय सांगाल? आता ही सगळ्या म्हणजे परिसरात हे मंदिर नवीन झालं आणि मोठ्या प्रमाणात महिलांची इकडे आता आवक जावक व्हायला लागली. काय वाटतंय नेमकं? एक थोडासा प्रपंचातून थोडासा आता आनंद असं वाटतंय की सगळ्या महिलांना एकत्र बघून? म्हणजे कसं झालंय आता, पुरुषांबरोबरीनं बायका पण आता, महिला पण सगळ्या घराच्या बाहेर पडायला लागलेत, पुरुषांबरोबरीनं अर्थार्जन पण करायला लागलेत. तसंच ह्या वेळेला वेगळं असं दिसून आलं की प्रत्येक महिलेसोबत तिचा पती पण इथं आलेला आहे. दोघांनी मिळून वडाला फेरे घालून व्हिडिओ फोटो काढून नेलेत. आणि हा उत्साह 8 दिवस झालं चालू आहे. हा महिलांचा उत्साह बघून एकदम छान वाटतं, एकदम आनंद वाटतोय. पण पारंपरिक सगळ्या रीतिरिवाज सगळ्या महिला सांभाळतात. सगळे आधुनिक पण आहेत आणि पारंपरिक पण महिला जोपासतात. अगोदर तर पती पत्नी एकत्र होते, मात्र पूर्वी किंवा मागे फक्त महिला तर येत होत्या वडाच्या ह्याला. आता पुरुष देखील यायला लागले. आता पुरुष पण महिलांच्या बरोबरीने येतात. ह्याचा फार आनंद वाटतोय. पहिलं सगळं महिलाच करत होत्या काय करायचं ते. बरं, आता पुरुष पण करू लागले. हेल्पिंग इच अदर व्हायला लागले. विचार म्हणजे परिवर्तन व्हायला लागले, विचारात बदल व्हायला लागले. तर आनंद वाटतोय. तर सध्या तरी आता आपण इथं स्वामी समर्थ मंदिरातील ही सगळी दृश्य पाहतोय. मनोभावी पूजा या ठिकाणी होते आणि फळ नैवेद्य असेल आणि त्यानंतर 7 फेरे घेण्याची ही जी परंपरा चालत आलेली आहे त्या महिला मोठ्या प्रमाणात घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्या वर्षीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मागच्या 1, 2, 4, 5 वर्षापासून सोशल मीडिया जसा ऍक्टिव्हेट झाला तसा आता महिला देखील सोशल मीडियात प्रत्येक सणाचा किंवा प्रत्येक इव्हेंट जे आहेत ते पब्लिश करू लागल्यामुळं आणखी सणाचं महत्त्व जे आहे ते गडद होत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मी रमेश शिरसट, मोडणे.